यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघाताची मालिका। आर्णी नजीक बस ट्रकची भीषण धडक। पोलीस उपनिरीक्षक ठरले देवदूत। नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघातांचे सतत थांबण्याचे नाव घेत नसून आज सकाळी आर्णी परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली। सातारा फाट्याजवळ एसटी बस आणि ट्रकची धडक झाली। या अपघातात बस चालक आणि वाहकासह एकूण 18 प्रवासी जखमी झाले आहेत। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संकटसमयी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस आगाराची बस क्रमांक MH20 GC 4263 नागपूरहून दिग्रसच्या दिशेने येत होती। सकाळी 11 वाजेच्या सुमारास बस आर्णी परिसरात आली असता सातारा फाट्याजवळ समोरून धावणारा एक ट्रक अचानक रस्त्यात आडवा झाला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बस चालकाने अपघात टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र वेगामुळे व आकस्मिक घडल्याने बस थेट ट्रकवर जाऊन आदळली। हा अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। या अपघातात वाहक आणि इतर 15 प्रवासी किरकोळ तर चालक व इतर 3 प्रवासी आता गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आहे। त्यांना यवतमाळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। खाकी वर्दीतील माणुसकी PSI जाधव बनले देवदूत। अपघात घडला त्याचवेळी आर्णी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव हे आपल्या कर्तव्यावर आर्णी येथील पोलीस स्टेशनला जात होते। अपघाताचे दृश्य पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबवली। जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने अपघातात फसून असलेल्या चालकास व बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढलं। रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी गंभीर स्वरूपातील जखमींना स्वतःच्या खासगी वाहनातून आर्णी ग्रामीण रुग्णालयात नेलं। त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींवर वेळेत उपचार सुरू होऊ शकले। नागपूर तुळजापूर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। आर्णी परिसरात सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। सध्या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। यवतमाळहून येताना जवळच्या समोर गाडी आर्णीला येत असताना एक ट्रक आडवा रोडला आला आणि तो तिथं फास्ट न घेत जाता तिथं त्याने स्लो केला। त्यामुळे ड्रायव्हरनं इमर्जन्सीमध्ये ब्रेक मारले, पण ब्रेक न लागता ब्रेक तेवढे फास्ट लागले नाही आणि ते बस जाऊन ट्रकला धडकली।